अरू आता आम्ही ढोपे पण चालायला लागलो बरं. अगो माझे बाळ ते नमस्कार. एकदम भारी असं वाटतं. दार पटकन उघडेल आणि धपाटकन पडशील. छान दिसते. छान आहे. थँक्यू सो मच. कोण बघते आपल्याला? लोक पुढच्या महिन्यात आम्हाला 1 वर्ष पूर्ण होणार. माझा पोरगा आलाय उद्घाटन करायला ज्वेलरीचं. नंगू बंगू पार्टीचा कणा कसा दिसतोय. अरू बाईला कोणी कोणी पाहिला. श्री स्वामी समर्थ. हॅलो, वेलकम टू अ न्यू व्लॉग. सकाळी सकाळी आम्ही डिश घेऊन बसलोय ज्याच्यामध्ये लाह्या होत्या आणि लाह्या सगळ्या पडल्यात. तुम्हाला इथे मोबाईल कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत की नाही. लाह्या सगळ्या जमिनीवर आहेत आणि डिश आमच्या हातात आहे आणि आम्ही ती वाजवतोय. टन 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 असं आम्हाला वाजवायला आवडतं. काय ले पिलू? 1 2 3. अरू बाईला कोणी कोणी पाहिला, कोणी कोणी पाहिलं. नंगू बंगू पार्टीचा कणा कसा दिसतोय. एवढंच आहे ना. मग सानिका आत्यासोबत आम्ही खेळतोय. ऊन बघ काय पडलंय ना सानिका. एवढं ऊन पडतंय आजकाल म्हणजे काही विचारायलाच नको. एकदम रखरख रखरख रखरख. आता आम्ही ढोपे पण चालायला लागलो बरं. आणि पुढच्या महिन्यात आम्हाला 1 वर्ष पूर्ण होणार की नाही सोन्या. जाम उकडतंय. पहिले उन्हाळा म्हटलं की ट्रिप्स असायच्या कुठे कुठे. आणि आता हे पोरग झाल्यापासून काय नाही. बस त्याचं सामान पहिले भरा मग आपलं. आता ते ढोपऱ्यावर चालतो. अजून धावायला लागल्यावर कुठं कुठं उन्हातानात जाणार आहे ह्या दिवसात आणि किती काय लक्ष ठेवायला लागणार आहे हे मी आतापासूनच बघते. सनस्क्रीन लावायला मी सुरुवात केलेली आहे अरूला. जेव्हा कधी बाहेर जायचं असेल मामाची सनस्क्रीन मी लावते. बेबी सेफ आहे ते मला मेन आवडतं. बाजारात बाकी पण भरपूर मिळतात पण त्याच्यामध्ये केमिकल्स असतात. तसं हे नाहीये. टॉक्झिन फ्री सनस्क्रीन आहे. बाळांच्या त्वचेसाठी कम्प्लिटली सेफ. आता आम्ही आंघोळ करणार आहोत की नाही पिल्लू. आमचं पाणी गरम होतं. दार पटकन उघडेल आणि धपाटकन पडशील तिकडे. अरूसाठी मी वापरते मामाअर्थची मिल्की सॉफ्ट मिनरल बेस्ड सनस्क्रीन ज्याच्यामध्ये SPF 30 PA++ आहे. ओट्स, मिल्क, कॅलेंडिला यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून बनलेली आहे. मेड सेफ सर्टिफाईड आहे. बाळांच्या त्वचेला नरिश आणि हॅपी ठेवते. आपल्यासोबत जर बाळ असेल तर वॅकेशनला जाताना एका आईला सगळी तयारी करावी लागते जेणेकरून एक स्ट्रेस फ्री आणि मस्त अशी ट्रिप एन्जॉय करता यावी. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाळांसाठी सनस्क्रीन वापरणं. तर ही सनस्क्रीन प्रखर UV आणि UVB किरणांपासून बाळाच्या त्वचेला वाचवते आणि डीप नरिशमेंट प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळे सगळ्या आयांकडे मामाअर्थची ही सनस्क्रीन असायलाच पाहिजे. आरूसाठी तर आता हे एक रुटीनच झालंय. मामाअर्थचा मिल्की सॉफ्ट बेबी सोप आणि त्याच्यानंतर हे छानसं सनस्क्रीन असं आमचं आता रुटीन सेट झालंय. मामाअर्थ एक इंडियन ब्रँड आहे आणि प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे. 2025 पर्यंत मामाअर्थचा 1 मिलियन झाडं रोवण्याचा मानस आहे. त्यासाठी आपण प्लेस केलेली ऑर्डर मामाअर्थ एकेका रोपासोबत अटॅच करते, लिंक करते आणि ते रोप मामाअर्थ जमिनीमध्ये रोवणार. Amazon, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल या शॉपिंग वेबसाईट्स वरती तसंच मामाअर्थच्या ऑफिशियल ऍप आणि वेबसाईट वरती मामाअर्थचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. तुम्ही जर माझं कुपन कोड वापरलात समरू2024 तर तुम्हाला 20% डिस्काउंट भेटेल मामाअर्थच्या ऑफिशियल ऍप आणि वेबसाईट वरती. एवढंच नाही तर अगदी तुमच्या जवळच्या दुकानामध्ये सुद्धा मामाअर्थचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. मामाअर्थची छान सनस्क्रीन आणि सोप खरेदी करण्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सकाळ कुठे गेली कशी गेली अरूच्या मागे काही कळलंच नाही. त्याचं खाणं पिणं. आत्ताही त्याचा रडण्याचा आवाज येतोय. कुमारला म्हटलं तू त्याला थोडा वेळ बघ, मी जाऊन वरची रूम आवरून येते. मी वरती आले आणि साहेबांचा रडायचा आवाज आला. आता खाली जायला लागतंय की काय. गप्प झाला तो तर ठीक आहे, तर खाली जायला लागेल. अरू लहान लेकरं मोठी होईपर्यंत असंच धावपळ. ते बघ त्याचा रडायचा आवाज येतोय. जायला लागतंय की काय खाली. ए काय झालं. वाव नाकू आपटला म्हणून रडलास. अगो माझे बाळ ते. नमस्कार. पिलू मामाचं कामच आहे. आता हट्टी होत चाललाय तो. बोल इथे बोल. पहिलं तो तोंडात घालेल. फेकायचं नाही. आवाज काय झालं काय माहिती. डाडाला ते बघ लोक बघतायत तुला.
कोण बघते ते पण आपल्याला? बघतायत लोक. वा नाक का गळायला लागला परत? याला इथं खेळवून आम्ही आवरू कसं? नको आवरूस मग, कशाला आवरतेस? हा आवरून काय परत तुला ते उद्या आवरायचं. हो मग काय झालं? ए माईक दे मम्माचा. मम्माचा माईक परत दे. आरू दे. आरू कार्ट. आपण जोजो करूया. जोजो करायची. हे पे इकडे बघ. आता तो धावायला लागलाय ना. धावायला म्हणजे गुडघ्यावर थोडं थोडं चालतो, ड्रॉवर उघडतो, स्वतःहून उभा राहतो. त्या सगळ्या गडबडीमध्ये आम्ही मध्येच कोसळतो आणि मग बॉम्ब मारतो. बट इट्स द प्रोसेस. इट्स अ प्रोसेस ऑफ लर्निंग. ओ आपण जोजो करू. चल जोजो करू. कालच मला हे एक पार्सल रिसीव्ह झालंय जे आपल्याला पाठवलंय अक्षदा काकड यांनी. त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे ज्वेलरी बाय अक्षू 30. त्यांचा ज्वेलरीचा बिझनेस आहे. बरंच काय काय दिसतंय या बॉक्समध्ये. आय एम एक्सायटेड टू सी. तुमच्या समोरच मी ओपन करणार आहे. ओके. मला वाटतं थोडासा बॉक्स ट्रॅव्हलिंगमध्ये डॅमेज झाला आहे बट इट्स ओके. आतमध्ये त्यांनी पॅकिंग केली आहे ते एकदम व्यवस्थित केलेली आहे. प्रत्येक गोष्ट सेपरेट ह्याच्यामध्ये दिलेली आहे. नथ पण त्यांनी सुंदरशी पाठवली आहे. त्याला पण एक सेपरेट बॉक्स आहे. ओके. आणि त्यांनी एक चिठ्ठी पण दिलेली आहे. ती आपण ओपन करूया पहिले तर. थँक्यू ताई. थँक्स अ लॉट फॉर गिविंग मी अ चान्स. मी एक स्मॉल बिझनेस ओनर आहे, खरं तर क्रिएटर. मला खूप दिवसांपासून तुला ज्वेलरी सेंड करायची पण काही फॅमिली इश्यूज अँड माझी 12th एक्झाम होती म्हणून जमलं नाही. कशी गेली अक्षदा 12th एक्झाम तुझी? आय होप तुला सर्व आवडेल अँड काही सजेशन असेल तर नक्की सांग. माझं jewelry_by.akshu30 हे इंस्टाग्राम पेज आहे, समोर दिसतंय तुम्हाला. मी तुझे यूट्यूब सबस्क्रायबर आहे. थँक्यू सो मच. मला तुझे सर्व व्हिडिओज आवडतात. थँक्यू. यू आर अ फॉर्म ऑफ इन्स्पिरेशन फॉर अस. थँक्यू सो मच अक्षू. थँक्यू अगेन अँड अ लॉट ऑफ ब्लेसिंग्स अँड विशेस फॉर यू अँड युअर फॅमिली. थँक्यू सो मच अक्षदा. नाशिकवरून पाठवलेली आहे तिने ही ज्वेलरी. ओके. सुरुवात बांगड्यांपासूनच करूया. या ताई या. माझं पोरगा आलाय उद्घाटन करायला ज्वेलरीचं. सावकाश करायचं आपल्याला. थांब इथे बस माझ्या बाजूला. हे बघ या माऊने आपल्याला काय काय छान छान पाठवलंय बघ. वाव. हे बघ हे बघ बँगल्स. अरूला जाम आवडतं बांगड्यांची खेळायला. कलर सुंदर दिलाय अक्षू. सुंदर कलर आहे. येल्लो आणि रेड. हळदीच्या लग्नाच्या फंक्शन्सना असं आपण हे कॉम्बिनेशन असेल तर घालू शकतो बांगड्या. छान आहेत. कसे आहेत बाबू? हे बघ तसा एक सेट बनवायला पाहिजे मस्त असा. ए शोनी मला देतोस? तू देतोस मला? देतोस? दे ना मला दे ना. माऊनी कसे दिले बघ आपल्याला छान छान. सोड जरासा. भारी. सोडणार ना हातातली गोष्ट पण सुंदर आहे. त्याच्यानंतर आपण ही नथ ओपन करूया. इथे बस तू. इथे बस. इथे बस. हा बस. कर काय करायचं ते. आपण नथ ओपन करूया. छान आहे. सुंदर आहे न. थँक्यू अक्षू. छान दिसते. छान आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर हे इयरिंग्स आहेत. सो प्रिटी. बघ असं मोत्याची ज्वेलरी असेल तेव्हा घालायला सुंदर आहेत. छान. अजून पण तिने इयरिंग्स पाठवलेत. एक पिस्ता कलर आहे, एक येल्लो कलर आहे. हो माऊनी पाठवले बघ. माऊनी घरी बनवलं स्वतः. माहिती आहे का बाबू? माऊनी स्वतःच्या हातांनी बनवलं. हँडमेड ज्वेलरी आहे. हँडमेड. छान छान वाटतं ना बघायला. घातल्यावर सुंदर वाटेल. तसंही लग्न सराई येते. हळदी मेहंदीना घालायला ग्रीन आणि येल्लो कलर मस्त आहे. कानातली मंगळसूत्र हे छान आहे का? असा पूर्ण सेट केल्यावर छान वाटेल ना. पूर्ण सेट केल्यावर. आणि लांब आहे त्याच्यामुळे उंच माझ्यासारख्या हाईटला एकदम भारी असं वाटतं. आवडलं मला. थँक्यू सो मच. त्यानंतर हा एक छानसा नेकलेस तिने पाठवलेला आहे. हे बघा हा एक छानसा नेकपीस आहे.
असा तसा लुक असेल तर छान दिसेल. हा कसा गळा पण माझा एकदम बंद सर आहे, तो गळा थोडा खाली असला असता तर अजून लुक आला असता. असा आहे हँडमेड. आणि या मला वाटतं अंगठी आहेत का, अंगठी त्या अशा जवळजवळच्या बोटात घालतात त्या. मस्त वाटते पण काहीतरी वेगळं. थँक्यू सो मच अक्षू. मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे तू पाठवलेलं हे मंगळसूत्र, त्याच्यानंतर ही अंगठी, हे पण काहीतरी वेगळं नवीन स्टाईल आहे. प्लस ती जी नथ तू पाठवलीस ही, आणि या इयरिंग्स, हे मला सगळ्यात जास्त मोत्यांचं आवडलं. त्याच्यानंतर या बांगड्यासुद्धा सुंदरच आहेत, ठीक आहे, नाव ठेवण्यासारखं काही नाही आहे. आणि हा नेकलेस, हे जे खालचे मोत्यांचे जे तू काम केलेलं आहेस ते स्पेशली मला या नेकलेसमध्ये अजून जास्त आवडलं. त्या इयरिंग्स पण छानच आहेत, वेगळी वेगळी व्हरायटी तू मला दिलीस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तू बोललीस ते चिठ्ठीमध्ये की माझं मत व्यक्त कर, काही सजेशन असेल तर सांग, तर नक्कीच ऑल द व्हेरी बेस्ट. वेगळी वेगळी व्हरायटी तू मला पाठवली, त्याच्यामुळे तू स्वतःवर काम करतेस हे तर दिसतंय. सजेशन द्यायचं झालं तर काय देईन मी, की फिनिशिंग थोडं अजून इम्प्रूव्ह केलंस तरी अजून जास्त ग्रो होशील. हा इयरिंग्सना जो ग्ल्यू वगैरे लावलेला आहे तो दिसणार नाही तसा तर, पण तरी जेव्हा रिसीव्ह होतं कस्टमरला तेव्हा जर ह्या ग्ल्यूवरती वरून तू एखादा कागद वगैरे चिकटवू शकलीस तर ते अजून जास्त फिनिश्ड वाटेल. ओके, तेवढ्यावर काम कर. बाकी ऑल द व्हेरी बेस्ट. अक्षदाचं इंस्टाग्राम हँडल मी इकडे समोर स्क्रीनवर देते. नवीन नवीन मुली, आता तिची नुकतीच 12वी पास झाली आहे, म्हणजे तिचं नवं पाऊल आहे बिझनेसमध्ये. तर इतक्या लहान वयामध्ये तिने सुरू केलं आहे हिम्मत करून, म्हणजे आपल्याला तिचं कौतुक करायला पाहिजे आणि तिला साथ पण द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही एकदा तिचं पेज चेक करा आणि तुम्हाला जी ज्वेलरी आवडेल तिला प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी नक्की ऑर्डर करा तिच्याकडून. थँक्यू सो मच अक्षदा, आणि ऑल द व्हेरी बेस्ट.